हॅलो फ्रेंड्स, या लेक्चरमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत जी मेंडेलने थेअरी मांडली होती इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनची. त्या थेअरीमध्ये नेमकं मेंडेलला काय सांगायचं होतं, काय प्रूफ करायचं होतं, किंवा जी त्यानं थेअरी ऑफ ब्लेंडिंग नावाची थेअरी आहे, ब्लेंडिंग इनहेरिटन्स नावाची थेअरी त्याने मांडली. या थेअरीमध्ये मेंडेल सरळ आपल्याला सांगताना दिसतो की ज्यावेळेस जनरेशन फॉर्म होतात, एका जनरेशनपासून दुसरी जनरेशन फॉर्म होते, त्यावेळेस काहीतरी जेनेटिक मटेरियल आहे जो एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. आणि याच्यामुळेच तुमच्या आमच्यामध्ये कॅरेक्टर्स वगैरे जे पाहायला मिळतात किंवा एका जनरेशनपासून नवीन जनरेशन फॉर्म होईल, ही जनरेशन फॉर्म होताना कोणते तरी फॅक्टर्स असतील किंवा कोणते तरी कॅरेक्टर्स असतील, हे काय होतील त्या ठिकाणी ट्रान्समिट होतील फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. ही जी थेअरी होती मेंडेलची, या थेअरीला पहिले अगोदर म्हटलं गेलं ब्लेंडिंग ऑफ इनहेरिटन्स, थेअरी ऑफ ब्लेंडिंग ऑफ इनहेरिटन्स. ब्लेंडिंग म्हणजे मिश्रण, की सपोज हे दोन पॅरेंट्स आहेत, एक पॅरेंट सपोज हे मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट दोघांचं हे कपल आहे, यांचं मेटिंग झाल्याच्या नंतर यांच्यापासून जी जनरेशन निघेल त्या जनरेशनमध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर शो होतील असं मेंडेलचं म्हणणं होतं. पण याला नंतर अपवादही आलेत, ते अपवाद आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघू. बट आज आपण त्या थेअरीचे काय म्हणणं होतं मेंडेलचं ब्लेंडिंग ऑफ इनहेरिटन्स, त्या थेअरीबद्दल थोडंसं या ठिकाणी आपण फोकस करू किंवा डिस्क्राईब करू. बघा, सगळ्यात पहिले आपण म्हटलं की मेंडेलियन इनहेरिटन्स, जी थेअरी मेंडेलने मांडलेली आहे त्याला आपण म्हणलेलं आहे मेंडेलियन इनहेरिटन्स. मेंडेलियन इनहेरिटन्स म्हणजे काय, साध्या भाषेमध्ये ग्रेगर जॉन मेंडेलने सगळ्यात अगोदर जेनेटिक्स वरती स्टडी केलं आणि प्रूव्ह केलंय की कॅरेक्टर ट्रान्समिट होतात किंवा जेनेटिक्स आहे, इनहेरिटन्स आहे आणि व्हेरिएशन्स आहेत. ही जी थेअरी आहे जेनेटिक्सची त्याने प्रूव्ह केली, म्हणून मेंडेलला म्हटलं गेलं फादर ऑफ जेनेटिक्स. ही टर्म आपल्याला माहितच आहे. बघा, तर सगळ्यात पहिले 19th सेंचुरी 19व्या शतकामध्ये मेंडेलनं काय सेज केलं, काही पॉइंट त्यानं सांगितले. जी थेअरी त्यानं मांडली, थेअरी ऑफ ब्लेंडिंग, थेअरी ऑफ ब्लेंडिंग इनहेरिटन्स, ब्लेंडिंग इनहेरिटन्सची थेअरी जी मेंडेलने मांडली, या ब्लेंडिंग इनहेरिटन्स थेअरीमध्ये मेंडेल सगळ्यात पहिले काय सांगतो की समथिंग, आता समथिंग म्हणजे त्यानं काय म्हटलं होतं बेटा, फॅक्टर म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, फॅक्टर. फॅक्टर म्हटलं होतं. फॅक्टरला आज आपण बेटा कॉमनली कॉल्ड म्हणतोय जीन. काय म्हणतोय, जीन. परंतु मेंडेलने त्याला फॅक्टर म्हटलं होतं कारण तोपर्यंत क्रोमोझोम वरती, डीएनए वरती किंवा जीन्स वरती अशी काही स्टडी झाली नव्हती किंवा मेंडेलला ते माहिती नव्हतं. म्हणून मेंडेलने त्याला साध्या भाषेमध्ये सांगून दिलं की फॅक्टर तो ट्रान्समिट होतो. काय होतं बघा, समथिंग फॅक्टर, समथिंग ट्रान्समिटेड जनरेशन टू जनरेशन, काहीतरी आहे जो ट्रान्समिट होतोय एका जनरेशन पासून तर पुढच्या जनरेशन पर्यंत. आणि तो जो ट्रान्सफर होणारा, जो ट्रान्समिट होणारा जो टर्म आहे त्याला मेंडेलने काय म्हटलेला आहे, फॅक्टर. ठीक आहे. देन बघा, ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय सेक्शुअल ऑर असेक्शुअल रिप्रोडक्शन, जे ऑर्गॅनिझम सेक्शुअल किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन पासून ऑर्गॅनिझम्स काय होतील, फॉर्मेशन होतील. असं सुद्धा मेंडेलने सांगितलं की जोपर्यंत रिप्रोडक्शन होणार नाही तोपर्यंत कोणती स्पेसिस फॉर्मेशन होऊ शकत नाही, असं मेंडेलने त्या ठिकाणी सांगितलं. पुढे काय म्हणतो मेंडेल बघा, ड्युरिंग रिप्रोडक्शन कॅरेक्टर आर ट्रान्समिटेड जनरेशन टू जनरेशन. कॅरेक्टर काय होतील, जनरेशन टू जनरेशन ट्रान्समिट होतील. कधी, ड्युरिंग रिप्रोडक्शनच्या वेळेस. म्हणजे दोन पॅरेंट्स ज्या वेळेस मेटिंग करतील, त्या मेटिंग मधून जो नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होईल त्याच्यामध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर पाहायला मिळतील, असं मेंडेलचं म्हणणं होतं. परंतु काय झालं बघा, द ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय असेक्शुअल ऑर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. हे दोन शब्द काळजीपूर्वक लक्ष ठेवायचे आहेत. आपल्याला माहिती आहे रिप्रोडक्शन तीन प्रकारे घडते बेटा, सेक्शुअल, असेक्शुअल आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमिट्स त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह होतील, बट मेल अँड फिमेल गॅमेट त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह होताना आपल्याला पूर्णपणे असे दोघांमध्ये क्रॉसिंग फर्टिलायझेशन होताना दिसणार नाही. बट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला सरळ माहिती आहे की कोणत्याही प्रकारचं सेक्शुअल कॅरेक्टर त्या ठिकाणी नसतील, सेक्शुअल कॅरेक्टर्स नसतील. म्हणजे अदर दॅन सीड, साध्या भाषेमध्ये आपण सांगू अदर दॅन सीड असेल प्लांट मध्ये, सीड सोडून बाकीचे सगळे जे काही पार्ट आहे त्याच्यापासून जर काही ग्रो होत असेल तर ते रिप्रोडक्शन कोणतं आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. मग काय होतं, ड्युरिंग द रिप्रोडक्शन ऑफ फ्रॉम द सेक्शुअल अँड व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या दरम्यान काय घडते, आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. कोण, जे ऑफस्प्रिंग आहेत. कोण आहेत, ऑफस्प्रिंग. म्हणजे जे नवीन जनरेशन फॉर्म होती ऑफस्प्रिंगची, हे ऑफस्प्रिंग काय असतील किंवा जे त्यांच्यापासून निघणारे जे नवीन फॉर्मेशन होणारी जनरेशन आहे, स्पेसिस आहे, ते कसे असतील बेटा, आयडेंटिकल असतील. म्हणजे ते पूर्णपणे सारखे असतील. एक्झाम्पल मध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन जर घेतलं, आपण जर असेक्शुअल रिप्रोडक्शन जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे बॅक्टेरियामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हेरिएशन पाहायला मिळणार नाही. असेक्शुअल रिप्रोडक्शन घडेल. असेक्शुअल रिप्रोडक्शन घडल्याच्या नंतर सरळ सरळ तिथे काय होईल की जशा तसा ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी फॉर्मेशन होताना दिसेल. म्हणजे ओळखता येईल, आयडेंटिकल असेल. कसं असेल, आयडेंटिकल. पूर्णपणे ओळखता येईल का हा याचा स्पेसिस आहे म्हणून. परंतु जे ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शनने फॉर्म होतात
जे ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शनने फॉर्म होतात आपल्यासारखे, म्हणजे ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन घडते, ते काय असतील? नॉट आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. पूर्णपणे आयडेंटिकल असतील का बेटा? नाही. यांच्यामध्ये थोडेफार इंटरमिडिएट कॅरेक्टर पाहायला मिळतील. इंटरमिडिएट. पूर्णपणे आयडेंटिकल असू का आपण आपल्या आई वडिलांना? नाही. आपण पूर्णपणे आपल्या आई वडिलांसारखे दिसत नाही. हे जी टर्म आहे याला म्हणू आपण इंटरमिडिएट, आणि हे सांगायचा प्रयत्न केला होता मेंडेलने. पुढे काय म्हणतो मेंडेल? बट सम कॅरेक्टर इनहेरिटेड फ्रॉम बोथ पॅरेंट. त्याला काय म्हणू आपण? ऑफस्प्रिंग. काही कॅरेक्टर, आता इथे पूर्ण कॅरेक्टर जसेच्या तसे असेक्शुअल आणि व्हेजिटेटिव्ह मध्ये पूर्ण कॅरेक्टर जसेच्या तसे पुढच्या जनरेशन मध्ये पोहोचतील, परंतु जेव्हा आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन वरती येतोय, सेक्शुअल रिप्रोडक्शन वरती आल्याच्या यांच्यापासून जी जनरेशन फॉर्म होणार आहे म्हणजे ऑफस्प्रिंग, जशी की आपण कोण आहोत? आपण ऑफस्प्रिंग आहोत. आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन नुसार फॉर्म झालेलो आहोत. त्यांच्यामध्ये काय? सम कॅरेक्टर इनहेरिटेड फ्रॉम बोथ पॅरेंट. दोन्ही पॅरेंटकडून कॅरेक्टर येतील, त्यालाच तर मी म्हटलंय इंटरमिडिएट. काय म्हटलंय? इंटरमिडिएट म्हटलंय. पुढे बघा मग काय होतंय? दॅट थिअरी ऑफ मेंडेल नोन ऍज ब्लेंडिंग ऑफ इनहेरिटन्स. या थिअरीला काय म्हटलं गेलं? मेंडेलच्या ब्लेंडिंग ऑफ इनहेरिटन्स. साध्या भाषेमध्ये मेंडेलचं म्हणणं काय होतं की इंटरमिडिएट कॅरेक्टर शो आपल्याला पाहायला मिळतील. जसं सपोज एक फेअर स्किन वाला पर्सन आहे आणि एक ब्लॅक स्किन वाला पर्सन आहे. दोघांमध्ये जर मॅरिड झालं तर मेंडेलच्या थेअरीनुसार त्यांच्यामध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर फॉर्म व्हायला पाहिजे होते. म्हणजे सपोज हा आहे ब्लॅक आणि हा आहे व्हाईट स्किन. ठीक आहे. ज्यावेळेस यांच्यामध्ये क्रॉसिंग होईल त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला इंटरमिडिएट कॅरेक्टर पाहायला मिळाले असते, ब्लॅक अँड व्हाईट. पण काही वेळेस आपल्याला कोणते कॅरेक्टर्स पाहायला मिळतील? परफेक्टली व्हाईट पण पाहायला मिळेल, परफेक्टली ब्लॅक पण पाहायला मिळेल आणि इंटरमिडिएट कॅरेक्टर पण पाहायला मिळतील. हे जे कॅरेक्टर घडले हे त्याला अपवाद घडले. हे डेव्हिएशन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे मेंडेलची ब्लेंडिंग इनहेरिटन्स थिअरी. यामध्ये सरळ तो सांगताना दिसतो की जनरेशन ज्यावेळेस फॉर्म होतात, असेक्शुअल आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पासून तयार होणारे ऑर्गॅनिझम पूर्णपणे आयडेंटिकल असतील त्यांच्या पॅरेंट्सला, सारखेच दिसतील. परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन नुसार तयार होणारे जे ऑफस्प्रिंग आहेत ते कसे असतील? पूर्णपणे आयडेंटिकल असतील का? नाही. या ठिकाणी लिहिलं नॉट आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. ही थेअरी आहे मेंडेलियन इनहेरिटन्स, आणि त्यातून त्याने जी थेअरी प्रपोज केलेली आहे ती आहे ब्लेंडिंग ऑफ इनहेरिटन्स. ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याला डेव्हिएशन कोणते, याला अपवाद कोणते ते आपण बघू. ठीक आहे.